प्रोटीन पावडरचं आता एक सिंपल उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता आपण हायस्कूलला वगैरे जायचो, म्हणजे शाळेत जात होतो त्यावेळी एक्झाम्स असायच्या, त्यावेळी तुम्हाला उत्तरपत्रिका भेटायच्या. बरोबर. जर उत्तरपत्रिका तुमची फुलफिल झाली नाहीये तर तुम्ही पुरवणी लावणार का त्याला? नाही लावणार. तेच उदाहरण इकडे लागू होतंय की जर तुमचा रोजचा आहार कम्प्लीट होत नाहीये आणि तुम्ही सप्लिमेंट घेतलं तर त्याचा काही फायदा होणार आहे का? नाही होणार. बरोबर आहे. माझं सांगायचं म्हणणं हे आहे की तुम्ही तुमचा आहार योग्य घ्या. तो आहार योग्य घेऊन पण तुमची रिकव्हरी होत नाहीये किंवा कमी पडतंय तुम्हाला आहार तो, तर मग तुम्ही सप्लिमेंट कडे व्हा. बरोबर आहे. पण मला नाश्ता करायला वेळ नाही म्हणून मी प्रोटीन पिऊन गेलो, मग हे चुकीचं आहे, मूर्खपणा आहे. मूर्खपणा आहे. आणि तुम्ही स्वतःच्या म्हणजे आहारासाठी वेळ काढू शकत नाहीये तर मग हे दुर्भाग्य आहे आपलं. मग आपण असं म्हणजे अशा धावपळीच्या जगात वावरतोय की जिथं स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही आपण.